सूर्यकांतजी मोरे साहेब यांच्याकडून मात्र ते देण्यात आलेले आहे. आणि प्रत्येक मॅचसाठी सामनावीरचा आकर्षक चषक श्री नरेशजी बोगटे, मालकावीर, फलंदाज आणि गोलंदाज आणि चषक जे असणार आहेत ते नयनजी रटाटे यांच्याकडून देण्यात आलेले. त्यांचं सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या आमच्या भेटीला आहे. ते क्वालिफायर मॅच म्हणजे एक संघ सेमीफायनल मध्ये जाणार, बरोबर टॉप 4 मध्ये जाणार. आणि या स्पर्धेत कोणता संघ सुपर 4 मध्ये जाणार यासाठी लढत मात्र इथे सुरू होईल. आणि त्या लढतीच्या सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा या विभागातील एक खूप चांगला समालोचक हर्षल मुंडे याला की मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतो की आपण या डावाची सुरुवात करावी. धन्यवाद समीर सर. आपण पाहताय सोनार सिद्ध चषक 2022 या स्पर्धेला आज सुरुवात झाली आणि नक्कीच या स्पर्धेला सुरुवात झाली. आपण पाहिलं पहिला सामना खेळला गेला क्लॅरियंट संघाच्या माध्यमातून आणि नक्कीच क्लॅरियंट संघाने मोठा विजय प्राप्त केला होता. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो संघ खेळला तो म्हणजे रोहाडाई संघ आणि तो संघ सुद्धा आपण पाहतोय आता अंतिम क्षणामध्ये. म्हणजेच दोन्ही साईडनी असं म्हणूया आपण 8 संघामध्ये जे 4 संघ पहिले आपण पाहिलं पहिल्या फेरीमध्ये विजयी प्राप्त केले. तदनंतर आता मात्र ही शेवटची मॅच क्वालिफायचा सामना खेळण्यासाठी दाखल आपल्याला पाहायला मिळतं मैदानावरती. नाणेफेकीचं कौल गेलंय क्लॅरियंट संघाकडे. प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय रोहाडा या संघाला. स्ट्राईकला प्रियेश, नॉन स्ट्राईकला महेंद्र अंधेरे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज आहे निनाद. झोळंबे संघाचा हा खेळाडू आज आपण पाहिलं तर आपल्या कंपनीसाठी खेळताना मैदानावरती पाहायला मिळेल. निर्णायक गोलंदाज आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे जरूर, पण त्याच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. दुसरा बॉल लोवर फुल टॉस चेंडू होता, आडवा बॅटने खेळला गेला. चेंडू चाललाय सरळ सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठीचा हा यशस्वी फटका. थँक्यू. षटकार येतोय. 6 धावा जोडल्या जातात. प्रियेश पहिल्या मॅचचा मान ऑफ द मॅचचा किताब ज्याने आपल्या नावावरती केलं होतं. वैयक्तिक 44 धावांची बहारदार खेळी केली होती. हाफ ट्रेकर बॉल होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा जरूर घेतली होती चेंडूने. जर चेंडू बॅट वरती परफेक्ट कनेक्ट झाला असता तर इथे मात्र प्राधान्य दिलं जाणार नाहीये. पण जरूर आपण पाहिलं तर इथे धावा बनविल्या गेल्या असता मोठा फटका हा आला असता, पण तसं घडलं नाहीये. एकही धाव मात्र इथे खर्च केली जात नाहीये. गोलंदाज निनाद सुरेख कामगिरी पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवडप्याचा चेंडू होता. काय घडलं गेलंय तर घेतलीये बॅटची कडा. यष्टीरक्षक तुषार मोरेच्या हातामध्ये चेंडूने घेतलाय 20वा. फलंदाज क्रमांक पहिला प्रियेश मैदानाच्या बाहेर. काय घडलं जाते मैदानावरती तर आपण पाहिलं तर एका बाजूने गोलंदाजाची साथ आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूने फलंदाजाची साथ. म्हणजेच आपण पाहिलं तर कुठेतरी रोहाडा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
तर 6 धावा जरूर जोडल्या होत्या प्रियेशच्या माध्यमातून, पण त्यानंतर निनादने मात्र सुरेख कामगिरी केली आहे, पूर्णपणे कमबॅक केला या मॅच मध्ये. अचूक डब्याची गोलंदाजी केली आहे. एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर वैभव सानप हा सुद्धा एक डावखुरा फलंदाज मैदानावरती येतोय. सुरेख प्रयत्न केला होता, या प्रयत्नांसाठी जरूर 100% दिले जातील, कारण की आपण जर पाहिलं तर शेवटपर्यंत हार मानली नव्हती. चेंडू जरूर हातापर्यंत पोहोचला होता, पण त्यानंतर चेंडू धरतीला दान झाला. जीवनदान पाहायला मिळालं फलंदाज वैभव याला. वैभव मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने पूर्णपणे आपण पाहतोय या असं म्हणूया सुदर्शन संघाच्या बाजूने जो सामना झुकत होता त्याला मात्र रोहाडा संघाच्या बाजूने झुकवलं. त्याच्यामध्ये एक मोलाचं वाट होतं, ते मात्र वैभवच्या नावावरती. स्ट्राईकला येतोय महेंद्र अंधेरे. निर्णायक खेळ केली होती मागच्या सामन्यामध्ये. 2 षटकार 2 चौकारांची बहारदार एक फलंदाजी केली होती. आता सुद्धा केली जाईल का, कारण की हा शेवटचा सामना आहे. लोवर फुलटॉस चेंडू होता, पंचांचा इशारा आलाय. नो बॉल आहे. नो बॉल म्हटलं की फ्री हिटची सुवर्ण संधी असणार आहे. फलंदाज आपण पाहिलं तर महेंद्र अंधेरे याला. धावसंख्या धावफळकावरती 8 धावा धावफळकावरती आहे. तर पुढचा बॉल आहे फ्री हिट. नो बॉल होता. जरूर आपण पाहिलं तर इथे चुका केल्या जातात गोलंदाज निनादच्या माध्यमातून. निनादला मात्र निर्णय गोलंदाजी करावी लागेल. जरूर 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर केलेला हा कमबॅक किती महत्वाचा ठरेल क्लॅरियन संघासाठी. दोन्ही संघ मातब्बर आहेत. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणार आहे. जो हरेल त्यालाही स्पर्धा सोडावी लागणार आहे. फटका हा फसलाय. बॉल आहे फ्री हिटचा. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा केला प्रयत्न. 2 धावा सुखरूपरित्या मात्र इथे पूर्ण केल्या जातात. फलंदाज महेंद्र अंधेरे, त्याच्या समवेत डावखुरा फलंदाज आहे वैभव सानप याच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोहाडा संघाची 10 धावा. 10 धावा धावफळकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. निनादने सुरेख कामगिरी केली. जरूर एक षटकार आल्यानंतर केलेला तो कमबॅक किती महत्वाचा ठरेल क्लॅरियन संघासाठी. त्यानंतर आपण पाहिलं तर इथे कुठेतरी वैभव सानप आणि महेंद्र अंधेरे या दोन फलंदाजांना आपल्या बाजूला बदलाव्या लागणार आहेत. आपली बॅट फिरवावी लागणार आहे. धावा इथे बनवावाच लागणार आहेत. मग त्या कुठल्याही स्वरूपामध्ये असो, सिंगल डबल असेल, षटकार चौकार असेल, मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज केतन खरिवले. निर्णायक गोलंदाज आहे भातसई गावचा हा खेळाडू. आपण जर पाहिलं ना तर या खेळाडूकडे एक उत्कृष्ट कबड्डीपटू या भूमिकेने पाहिलं जातं. पण आज मैदानावरती आपण पाहतोय क्रिकेट खेळतोय जरूर तो, पण सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. निर्णायक षटक हाताळले जात आहेत. आपण पाहिलं तर दुसरं षटक त्याच्या हातामध्ये चेंडू किती दिला जातोय. वैभव सानप आहे स्ट्राईकला. पहिलाच बॉल अडवा बॅटने पुल केलाय. पुल ठरेल सक्सेसफुल. जरूर आपण पाहतोय चेंडू केलाय सरळ लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. केतनचं इथे मात्र स्वागत केलंय. स्वॅक्स करेंगे सबका स्वागत. इथे केतनचं स्वागत केले चौकाराने. फलंदाज आपण पाहिलं तर वैभव सानपच्या माध्यमातून. दुसरा चेंडू टायमिंग केलाय प्रॉपर. सुरेख फटका. हा फटका यशस्वी षटकार. सहा धावा जोडल्या जातात. पहिला आपण पाहिलं चौकार आला. चौकार आल्यानंतर आता षटकार आलाय. धावा बनवल्या जातात. मी म्हटलं होतं कुठल्याही स्वरूपामध्ये का होईना धावा येणं गरजेचं आहे, आणि त्याच पद्धतीच्या धावा मात्र इथे बनवल्या जातात. रोहाडा संघासाठी वैभव सानपचं हे आक्रमक पवित्र किती महत्वपूर्ण ठरेल, किती महत्वाचं ठरेल. येणारा वेळ येणारे आपण जर पाहिलं तर हे पुढील चेंडू आपल्याला जरूर सांगून जाते. केतन याला मात्र कमबॅक करावा लागेल. कुठेतरी आपण पाहतोय निर्णायक गोलंदाजी करावी लागेल. निर्णायक टप्पा इथे मात्र शोधावा लागेल, कारण की वैभव सानप हा एक धडकेबाज फलंदाज आहे. याची खेळी इथे रोखायची असेल तर मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. पण वैभव सानप इथे थांबणार नाहीये. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार.
तर आपण पाहतोय हा आजचा दिवस आहे MIDC लॉर्ड्सचा आणि याच्यामध्ये मात्र सुरेख आणि दिग्गज सर्वच मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले रोहा तालुक्यातील. तदनंतर आपण जर पाहिलं तर उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पंचकृषी लॉट म्हणजेच पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये असणार आहे प्रेरणा 11 खैरवाडी विपक्ष आहे श्री क्षेत्रपाळ पुई. दुसरा सामना असणार आहे बाप्पा मोरिया धाटाव विपक्ष आहे वाघेश्वर रोड. तिसरा सामना आहे धाटाव अ विपक्ष मळखंडवाडी आणि चौथा आणि अंतिम सामना आहे धाटाव ब विपक्ष सनी 11 वरसे. असे उद्याचे सामने आहेत. सुरेख फटका देखील स्ट्रोक आपण पाहतोय खेळला जातोय फायनलिकच्या दिशेला. चेंडू प्रस्थान होतोय सीमा पार धावा मैदान 4 हा येतोय एक दर्जेदार चौकार. थँक्यू. 4 चेंडू मध्ये 20 धावा इथे जोडल्या जातात. त्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा आहे समावेश. फलंदाज वैभव सानप मैदानावरती आपण पाहतो आपले रंग उधळताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी वेगवान चेंडू इथे हाताळला गेला. एक निर्णायक चेंडू इथे हाताळला गेला. गोलंदाज आपण पाहतोय की इतनच्या माध्यमातून हा चेंडू मात्र निर्धाव हाताळला जातोय. धावा संख्या धावफलकावरती स्थिर आहे. तब्बल 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. हाच केतन ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली मैदानावर हाताळली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगच्या दिशेला चाललाय गेलाय निसटलाय सीमा पार धावा मैदान 4 हा एक येतोय चौकार. आणि घेऊन जायचंय. परत धावसंख्या ती रोहडाई संघाची 12 चेंडू आणि तब्बल 34 धावा झालेल्या आहेत आणि 34 धावा बनवण्यासाठी आपण पाहतो तर वैभव याचा योगदान आहे 7 चेंडू आणि 25 धावांचं. त्याच्यामध्ये आपण पाहतो 2 षटकार आणि 3 चौकाचा समावेश आणि एक सिंगल टोटल 25 धावा केलेल्या आहेत त्या वैभव सानवेने. धावसंख्या ती 34 धावा 12 चेंडू शिल्लक. चौतीस धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय मात्र एक फलंदाज बाद झालाय. तर आज मात्र रोहाडाई संघाला कुठेतरी आपण पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजांनी साथ दिली असं म्हणूया. पहिल्या सामन्यामध्ये प्रियसने साथ दिली. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर वैभव असेल महेंद्र अंधेरे असेल प्रियश असेल या तिन्ही खेळाडूंनी साथ दिली. चौथ्या सामन्यामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा वैभव आणि महेंद्रने सुरेख अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून घडली जाते. धावा बनवल्या जातात. धावांचं डोंगर इथे रचलं जात आहे. 12 चेंडू मध्ये जरूर 34 धावा इथे बनवल्या गेलेल्या आहेत. तिसरा षटक गोलंदाज आहे निलेश. पहिला चेंडू आपण पाहतो गोल्डन स्पॉट डप्पा पडल्यानंतर चेंडू बराच वेळ आपण पाहिलं तर थोडा कवीना खाली बसला गेला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षक तुषार मोरेच्या हातामध्ये चेंडू विसावा घेणार. निर्धाव चेंडूची मात्र सांगत होती एकही धावी ते खर्च केली जात नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आहे स्थिर 34. षटकातील दुसरं चेंडू पायांचा उपयोग करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने. नंतर आपण पाहिलं तर चेंडूला शॉर्ट थर्डमॅनला खेळला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. सूर्यकिरण विकेट आपण पाहतोय या महेंद्र अंधेरे आणि त्याच्या समवेत फलंदाज आहे वैभव सानप. हे 2 फलंदाज खूप महत्वाचे आहेत. हे 2 फलंदाज आपण पाहतोय खूप निर्णायक आहेत रोहाडाई संघासाठी. कोणाच्या बाजूने सामना झुकेल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पहिलं सत्र आपण पाहतोय आपल्या समोर आणि या पहिल्या सत्रामध्ये सुरेख अशी धावसंख्या उभारली गेली आहे. हा प्रकार चेंडू होता आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटच्या दिशेला चेंडू प्रस्थान होतोय. चेंडू खाली आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे केतन फील्ड करेल थ्रो करेल तद्वार मात्र एक धाव इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. एक धावेने झाली आहे स्ट्राइक रोटेड. स्ट्राइकला आला फलंदाज वैभव सानप.
वैभव सानप हा एक धडाकेबाज फलंदाज आहे. त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर आजचा दिवस आज वैभवच्या नावावरती आहे का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं, कारण की वैभवने एक ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून जरूर साकारली आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, एक 100% देण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न जो केला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी सुद्धा ठरला असं म्हणूया आपण. तर आज जो कोणी ही प्लेअर ऑफ द डे असेल त्याला आपण जर पाहिलं तर फर्स्ट लुक यांच्या माध्यमातून मंदार बामुगडे असतील, त्यानंतर जितेश जे असेल यांच्या माध्यमातून एक टी शर्ट इथे दिली जाणार आहे. तर कोण असेल प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसातील एक निर्णायक खेळाडू त्याला इथे निवडला जाईल आणि ती टी शर्ट देऊन इथे मात्र दर्शवलं जाणार आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. गोलंदाज निलेशने मात्र सुरेख कामगिरी केली आहे. धावांपासून इथे रोखलं जात आहे. 4 चेंडू मध्ये मात्र 3च धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, खुलडप्याचा चेंडू उताडवा बाटने शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डर आहे तिथे. एकदा वर्जित केले, दुसऱ्या धावेचं मानस केले, धाडस करता येणार नाहीये. हिट करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय तुषारने केला होता, हिट झाला नाहीये. त्यानंतर सुरेख बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. 1 धावेने धावसंख्या धावफळकावरती पाहिली तर तब्बल 38 धावा, 38 ऑन द बोर्ड फॉर 1 लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल, 1 to go. बॉलर निलेश, स्ट्राइक अँड बॅट्समन महेंद्र अंधेरे. तर आपण पाहतोय स्ट्राईकला महेंद्र अंधेरे. याला काय रणनीती असेल महेंद्रच्या मनामध्ये? या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील? मोठा फटका जरूर पाहायला मिळेल का? गोलंदाज निलेश रोखेल का महेंद्रला? हाफ ट्रेकर चेंडू होता, काय घडलं गेलाय? बॅटची कडा जरूर घेतली आहे, पण इथे कॅच पकडली आहे की नाही हे पाहिलं जाईल. हा झेल पकडला आहे की नाही? तर नक्की झेल पकडला. फलंदाज होईल बाद. फलंदाज महेंद्र अंधेरे याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. महेंद्र अंधेरे बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, शाहिद. तर गोलंदाजीसाठी सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार. धावसंख्या झाली 38 धावा धावफळकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक हे येणं बाकी असणार आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा बनविल्या गेल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा बनविल्या गेल्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मात्र 4च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज निलेश याने सुरेख कामगिरी केली मैदानावरती. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर आहे, त्याच्यावरती केला प्रहार. पहिला चेंडू येतोय, हात देखणा दर्जेदार षटकार. थँक्यू. आज वैभव हे वादळ मैदानावरती थांबणार नाहीये. पूर्णपणे आपण पाहतोय या समोरचा कुठलाही गोलंदाज असतो त्याच्यावरती प्रहार केला जातोय. तुषारचं मात्र इथे स्वागत केलंय 6 धावेने. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. निर्णायक गोलंदाजी करावी लागेल तुषारला सुद्धा, कारण की अजूनही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ हा येणं बाकी असणार आहे. 6 धावा जोडल्यात पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या धावफळकावरती तब्बल आपण जर पाहिली तर तब्बल 44 धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. व्हाईट बॉल आपण पाहिलं, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून निसटणारा चेंडू. दशपंच आहे, पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल आहे. ही अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक अवंतर धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफळकावरती 45 धावा. 45 हा आकडा सर्वांनाच माहिती आहे. रोहित शर्मा जर्सी नंबर 45
तशा पद्धतीची खेळी ती कुठल्या फलंदाच्या माध्यमातून जरुरी ती साकारली जाईल. एकदा घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेचं कॉलिंग केलं, कॉलिंग परफेक्ट आहे वैभव सानपच्या माध्यमातून. इथे 2 धावा इथे घेतल्या जातात. मराठी भाषेमध्ये आपण सातत्याने म्हणतो एक हाणामारीचं षटक, आणि ते षटक प्रगतीपथावरती आहे. तुषार मोरे याचं वैभव सानपला जरूर माहिती आहे कशा पद्धतीच्या धावा बनवायच्यात, कशा पद्धतीच्या धावा इथे मात्र बनवाव्या लागणार आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, फटका फसलाय, चेंडू खाली, अंकित मोहिते येतोय. काय घडलं जातंय? झेल धरतीला दान, जीवनदान, लाईफलाईन मिळते फलंदाज वैभव सानप याला. हे जीवनदान किती महत्वाचं ठरेल. वैभव सानप याला जीवनदान देणं म्हणजे स्वतःहून एक मोठ्या दगडाला लात मारून घेणं, यातील मात्र शंका नाहीये. या 2 चेंडूने आपण पाहिलं, या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. आतापर्यंत वैभव सानपने 12 चेंडू फेस केले, 36 धावांचं योगदान दिलंय. 12 चेंडू 36 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय वैभव. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुन्हा आडवा बॅटने खेळलाय. सुरेख क्षेत्ररक्षण जरूर झालंय, ही सुद्धा कॅच होऊ शकली असती, पण तसं घडलं नाहीये. इथे सुद्धा आपण पाहतोय 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण सुरेख विकेट वैभव सानप आणि शाहिदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. एकेरी दुहेरी धावेने का होईना धाव फलक मात्र इथे हलकं राहतोय. धाव संख्येत 2 नी वाढ झाली. धावसंख्या धाव फलकावरती 51 धावा. या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत आणि वैयक्तिक अर्धशतकासाठी 12 धावांची गरज आहे. म्हणजे 2 चेंडूवरती जर 2 षटकार लगावले तर वैभव सानप या फलंदाच्या नावावरती आपण पाहिलं तर अर्धशतक इथे लगावलं जाईल. आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं अर्धशतक जो आपला अपोजिट संघ आहे, म्हणजे आपण पाहतोय जो विरुद्ध संघ आहे, क्लॅरियन संघाचा खेळाडू तेजस माळीने लगावलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू सरळ गेला. यष्टीरक्षक तेजस माळीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 51 धावा, म्हणजे संघाचं अर्धशतक जरूर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या सत्रातील या इनिंग मधील. मोठा फटका लगावला, देखना दर्जेदार हा येतो एक षटकार. सुरेख फटकेबाजी लगावली जाते. वैयक्तिक आपण पाहिलं तर 44 धावांची बहारदार खेळी. पहिलं सत्र संपुष्टात आलं. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 57 धावा इथे बनविल्या गेल्या आणि तब्बल आपण जर पाहिलं ना तर आता 24 चेंडू आणि 58 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे क्लॅरियन संघाला. जर आपण पाहिलं तर उमेश दादा, पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना रोहाडाई संघाने एक मोठा स्कोर बनवला होता आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक 44 धावांची खेळी प्रियश याने केली होती, तो सुद्धा डावखुरा फलंदाज. आणि आपण पाहतो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळतो रोहाडाई संघ आणि या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना फलंदाज वैभव सानप यांनी सुद्धा 44 धावांचं योगदान दिलंय. खूप महत्वपूर्ण योगदान ठरले. दोन्ही फलंदाज अर्धशतकापासून जरूर 6 धावा दूर राहिले, तरी सुद्धा आपण पाहिलं तर संघासाठी हे योगदान खूप महत्वाचं आहे. अर्धशतकीय जरी खेळी त्यांच्या माध्यमातून झाली नसली तरी सुद्धा आपण पाहिलं तर संघाचं अर्धशतक जरूर त्यांच्या माध्यमातून कंप्लीट केलं गेलंय. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली 57. 58 धावांची गरज, 24 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे क्लॅरियन संघाला. तर या 24 चेंडू मध्ये 58 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण पाहिलं तर कर्जतवरून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय समालोचनाचा भार सांभाळण्यासाठी समीर सर आपल्या सोबत जुळलेले आहेत. तर आपण पुढील सत्रामध्ये कशा प्रकारे या 58 धावा पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी त्यांना आमंत्रित करूया. धन्यवाद.
हॅलो थँक्यू सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि टॉप 4 मध्ये सुपर 4 मध्ये कोणता संघ जाणार यासाठी चालू असलेली लढत आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. रोहा नगरीमध्ये धाटावच्या या क्रीडांगणावरती चालू असलेली स्पर्धा अर्थातच सोनार सिद्ध चषक 2022 पर्व 5वं या स्पर्धेचं 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा मात्र चालू आहे. आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातील MIDC लॉट्स होता आणि त्या लॉट्स मधील दोन कंपनीज अर्थातच दोन इंडस्ट्रीयल स्ट्रॉंगेस्ट इंडस्ट्रीयल आहे. एकीकडे क्लॅरियन केमिकल आणि दुसरीकडे आपण पाहिली तर रोहा डाय प्रायव्हेट लिमिटेड या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पहिल्या डावामध्ये 44 धावा कुठल्या जरूर बॅट्समन वैभव सानपने आणि एकूण धावसंख्या त्याने उभारली 57 आपल्या टीमसाठी. ते एक विसरून चालणार नाही. या स्पर्धेची सुरुवातच केली ती मात्र माळीने तेजस माळीने अर्धशतक झळकावून आणि त्याने धावा कुठल्या होत्या पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 68 जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. म्हणजे ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात तीळ मात्र शंका नाही. फर्स्ट बॉल पहिल्याच बॉल वरती बॅटची बाहेरची कडा आणि ते शॉट तडबांच्या क्षेत्ररक्षकाने केले चुकी. आजच्या दिवसातील पहिला चौकार जो त्या दिशेने गेलाय. चोवीस चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज असताना पहिल्याच बॉल वरती हलकीशी बॅटची कडा घेतली. गतीचा फायदा मात्र मिळाला फलंदाजाला. गोलंदाजी करतोय वेगाने तो मात्र आकाश. तुषारच्या बॅट मधून धावा आल्या त्या मात्र 4. पॉवर प्लेचा षटक आहे. हाणामारी करायची आहे परंतु लाईन दिशा खराब आहे. पंच सांगतायत दिशा खराब आहे. पंच दंडित करतायत आणि त्या कारणास्तव व्हाईट बॉलची एक धाव जोडली जाणार. खरं तर दिशा आणि दशा या दोन शब्दातील अंतर आहे फक्त वेलांटीचं. परंतु गोलंदाजाची दिशा चुकली की संघाची दशा व्हायला वेळ लागत नाही. कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादा वाईट बॉल देखील समोरच्या टीमचा प्रेशर रिलीज करू शकतो. हे कित्येकदा आपण पाहिलेलं आहे आणि तो व्हाईट बॉल इथे आला. अगोदर तुमच्या विरोधात एक चौकार ठोकलाय त्यानंतर तुम्ही समोरच्या टीमला एक धाव बहाल करताय. याचा अर्थ थोडा गोलंदाजावरती दबाव असेल आणि फलंदाजाला निश्चितच वाव असेल या चेंडूवरती. थोडं डिस्कशन होत आहे दोन खेळाडूंमध्ये की फिल्डिंग कशी सजावट करायची. कारण थोडं फास्ट खेळा हीच एक विनंती असेल. शेवटची मॅच आजच्या दिवसातील महेंद्र आणि त्याचा साथीदार या ठिकाणी डिस्कशन करतायत. त्याचा साथीदार अर्थातच गोलंदाज आकाश. अशा पद्धतीने आता तो चेंडू डिलिव्हर करेल. कानमंत्र त्याला दिलाय. इथे उसळी घेतले चेंडूने विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल मात्र इथे टाकलाय. खरोखरच मी कौतुक करेल या सर्व आयोजकांचं. कारण काल इथे पाऊस पडला असं खेळपट्टीवरती अजिबात जाणवलं नाही. जेव्हा खेळपट्टीवरती पाऊस पडतो आणि पावसाचं प्रमाण जास्त असेल खेळपट्टी दमट होते आणि बाउन्स होत नाही. परंतु इथे बाउन्स चांगला आहे खेळपट्टीचा. याचा अर्थ आयोजकांनी केलेली मेहनत या खेळपट्टीवरती साथ देत असताना गोलंदाजाला बाउन्सी विकेट बोला टाकला होता. हा चेंडू व्यवस्थित बॅट वरती आला नाही. शॉर्ट मिड विकेट मधून येतोय लॉंग मिड विकेटला चेंडू. वैभव सानप त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल मात्र इथे मिळेल. मागच्या मॅचचा हिरो याही मॅच मध्ये 44 धावा त्याने कुठल्या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 6 वर. टार्गेट 58 धावसंख्येचा. 21 बॉल 52 धावसंख्येची गरज. 21 चेंडू 52 धावसंख्येची मात्र गरज आहे. कानमंत्र पुन्हा एकदा दिला जातो. योग्य वेळी योग्य कानमंत्र आपल्या संघाची योग्य वाटचाल ठरवत असतो आणि महेंद्र आपल्या टीम मेंबर अर्थातच आपल्या बॉलरला इथे कानमंत्र देत असताना गरजेचं आहे. सोनार सिद्ध चषक जर का जिंकायचंय 2022 पर्व 5वं जर का जिंकायचंय टॉप 4 मध्ये जर का जायचं असेल तर मात्र निश्चितच त्यासाठी संघर्ष खूप गरजेचा. आणि त्या संघर्षामध्ये रोहा डाय प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात उभा टाकलाय तो तेजस माळी. पडल्यानंतर बॉलने अजिबातच उसळी घेतली नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सबमरीन डिलिव्हरी. एक चेंडू असा आपण पाहिला ज्यानं उसळी घेतली. हा तो चेंडू कदाचित वरणात इथे टाकला जिथे रिसचा वापर करण्यात आला. इथे अगदी राऊंड आर्म ऍक्शनने टाकलेला हा चेंडू जो खालून निघून गेला. एक गणित आहे या गोलंदाजीचा. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 6. ते दिशा निश्चितच पंच सांगतात जितेश सर की हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. व्हाईट बॉल खूप त्रास देत असतात. भारत सरकारचं एक साधं समीकरण आहे सोपं की स्वच्छ भारत
कचरा कचरा पेटीतच टाका म्हणजे त्रास होत नाही. गोलंदाजाने बॉल यष्ट्यांवरतीच टाका म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला त्रास होत नाही. पुढे होऊन हा फटका खेचायचा होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि इथे पहा थ्रो झाला असता व्यवस्थित तर कदाचित चान्सेस बनले असते. मॅच मध्ये मजा आहे, मॅच मध्ये रोमांच भरलाय. ही मॅच जशी 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 पुढे जाईल ना तशी या मॅच मध्ये मजा येणार आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत, धाबा करायचे त्या मात्र 50. खरं तर ही मॅच आता क्रिकेट पुरती मर्यादित नाही राहिलेली आहे. दोन पैलवान जेव्हा रस्सीखेच करतात ना तर कधी हा जोर लावतो कधी तो जोर लावतो, तशी ही मॅच सध्या मैदानावरती चालू आहे या स्पर्धेमध्ये. आडव्या बॅटने फटका खेचायचा होता. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅट्समन तुषारच्या बॅट मधून निघाला. हा धमाका ठोकलाय त्यानं तिथे षटकार. पंधराची सरासरी किमान आपण पकडूया कारण 58चं टार्गेट आहे. 4 ओव्हर 15 गुणिले 4 60. साधं सोपं समीकरण. त्यामध्ये 2 धावा थोड्या वजा 58चं टार्गेट आहे. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या तर 14. पहिल्या ओव्हर मध्ये मी तर म्हणेल की फलंदाजाने थोडी बाजी मारलेली आहे, पण तो गोलंदाजाचे कौतुक करेल कारण उर्वरित 3 षटकांमध्ये पॉवर प्ले नसणार आहेत. पॉवर प्ले मध्ये त्याने धावा दिल्या त्या 14 आणि त्यामध्ये 2 गोलंदाज असे आहेत या टीमकडे की ज्यांनी मागच्या मॅच मध्ये तर कारनामाच केलाय. समोरच्या टीमला अगदी धावसंख्या रोखण्यापासून वाचवलं आणि त्यामध्ये एक गोलंदाज येतोय तो शाहीद. 18 चेंडू शिल्लक आहेत, धाबा करायचे त्या मात्र 44. प्रत्येक षटकामागे आता गरज असेल. अभिनीत धनसे मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय. शाहीद आणि अभिनीत मला असं वाटतं थोडी ध्येयस्ती सारखीच आहे. मागच्या मॅच मध्ये देखील याच अभिनीतने मात्र धावा कमी दिल्या होत्या आणि मॅच आपल्या बाजूने खेचली होती. तोच अभिनीत आहे, परंतु या विपरीत तेजस माळीला धमाकेदार इनिंग साकार करायचे या मॅच मध्ये. टॅप करायचं होतं चेंडूला. वेगवान चेंडू पार टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय. सबमरीन डिलिव्हरी उसळी घेतलीच नाही. विकेट किपर देखील चालाक आहे. हे सर्व गोलंदाज आहेत ना राऊंड आर्मचा चांगला वापर इथे करतायत. बॉल रिलीज करत असताना पोझिशन खाली ठेवतायत. या कारणास्तव मात्र बॉल उचली घेत नाहीये आणि जेव्हा बाउन्स मिळत नाही ना तेव्हा फलंदाजाच्या डोक्याला थोडा ताप होतो. त्याला फटकेबाजी करता येत नाहीये. 17 बॉल शिल्लक आहेत, धाबा करायचे 44. हाफ ट्रॅकर बॉल इथे पहा. बॅट मधून येतोय तेजस माळीच्या धमाका. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 6 धाव्यांसाठी षटकार. पाच सुलतानी शक्तींना पराभूत करून मुठभर मावळ्यांना हाती घेऊन ज्यांनी स्वराज्य बांधलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड नगरीतील रोहा तालुक्यातील हे गाव आणि तिथे धाटाव मध्ये चालू असलेली स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2022 आणि त्यातील हा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसातील सुपर 4 टॉप 4 मध्ये चौथा संघ जो बक्षीस पात्र ठरेल त्यासाठी चालू असलेली लढत. 2 इंडस्ट्रियलिस्ट 2 कंपनी एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्यात. एकीकडे रोहा डाय केम आणि त्यांच्या विरोधात उभा टाकलाय तो मात्र अर्थातच क्लॅरियंट केमिकल. षटकार टोकलाय तेजस माळीने. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 वर 20. पिच बॉल होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही, एक्झिक्यूट करता आला नाही. महेंद्र तिथे मात्र पोहोचतोय अगदी व्यवस्थित रित्या. सिंगल मात्र इथे जोडली जाणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल निश्चितच 21 वरती. आता 15 चेंडू शिल्लक आहे, धावा करायचे त्या मात्र 37. सर्व क्रीडा रसिक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. सोनार सिद्ध चषक 2022 चा सायंकाळचा सत्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता तुषारचा. इथे पहा, इथे गफलत थोडी झाली असती, तो फेक थोडी अचूक व्हायला हवी होती, परंतु गोलंदाज अभिनीतचं कौतुक मी करेल. एक खराब चेंडू त्यानं जरूर टाकला, परंतु त्यानंतर त्यानं कमबॅक केले. डॉट बॉल मात्र इथे टाकलाय. 14 बॉल शिल्लक आहे, धावा करायचे 37. 37 तब्बल 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2022. फुल टॉस बॉल कॅरी करू शकला नाही तो मात्र बॅट्समन. पंच सांगतायत हा असेल नो बॉल. 4 स्टेपिंगचा इथे मात्र नो बॉल घोषित केलाय. 4 स्टोपिंगचा
ओव्हर स्टेपिंगचा इथे नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे एक धाव आणि एक धावे बरोबर स्ट्रेटचा बॉल असेल. एकूण धावसंख्या 22. 14 चेंडू गरज. 14 चेंडूंमध्ये आता धावसंख्येची गरज आहे ती 36. तुरळक प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, परंतु हे खरे दर्दी प्रेक्षक आहेत. मगाशी होती गर्दी, आता राहिले दर्दी. हे दर्दी क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आयोजकांनी देखील तंबी दिलेली आहे. क्रीडांगणावरती मोठ्या संख्येने येऊ नका, घरातच बसून लाईव्ह मधून स्पर्धा पहा. अभिनीतचा बॉल हुक गेलाय, पाहूया कितपत गेलाय. फ्रीटचा चेंडू आहे, कॅच मात्र कॅरी केले, परंतु सिंगल जरूर मिळेल. सिंगल जरूर मिळेल क्लॅरियंट या टीमला. क्लॅरियंट केमिकल टीम बॅटिंग करते. रोहाडाय केमिकल प्रायव्हेट लिमिटेड टीम गोलंदाजी करत असताना 58चं टार्गेट ठेवलंय. एका क्षणी असं वाटलं की ही कॅच झाले निश्चितच, परंतु हा होता बॉल फ्री हिटचा. 13 चेंडू शिल्लक, धावा करायचे 35. या ओव्हरचा लास्ट बॉल. तेजस माळीवरती आता सर्वांचं लक्ष आहे. तेजस माळी काय करेल या चेंडूवरती. 13 चेंडू शिल्लक, धावा करायचे त्या 35. बाकफुटला जाऊन हा फटका केसलाय. या दिवसातील मला असं वाटतंय सर्वात आक्रमक फटका केसला. बेसबॉल हिट, जसा टेनिस रॅकेट चालवतात एक खेळाडू तसा ठोकलाय षटकार. एक षटकार आणि 5 चित्र किती पलटी केलाय. शेवटचा बॉल त्यावरती अभिनीतच्या विरोधात ठोकलेला तो षटकार, यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. परिस्थिती काय आहे, परिस्थिती काय सांगते की सध्या षटकाराची गरज आहे आणि तो षटकार केसला. म्हणूनच या खेळाडूचे काही चाहता वर्ग या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. त्याने एक वेगळा चाहता वर्ग तयार केलाय. का तर त्याची फलंदाजी तशी आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील परिस्थितीला अनुसरून चेंडूच्या मेरिट नुसार खेळणारा खेळाडू अर्थातच तेजस माळी मैदानावरती सुरेख फटकेबाजी करतो आणि त्याच्या साथीने तुषार. 2 षटक समाप्त झाली, धावसंख्या झाली ती आतापर्यंत 29 आणि आता 12 चेंडू शिल्लक, धावा करायचे त्या देखील 29. परंतु संघाचा तारणार वैभव सानपालाय. बॅटची कडा, लिडिंग एज घेतले, बॉल चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून धावत आला होता, त्यांनी चेंडू इथे केलाय फील्ड. तेजसला स्ट्राईक हवी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेक होईल. तत्पूर्वी 3 धावा इथे कंप्लीट. 3 धावा धावून काढल्यात. एकतर दिवसभर खेळायचं आणि इतके वजन असताना देखील मैदानामध्ये धावा काढायच्या सोपं काम नाहीये. फिटनेस हे सर्व युवा खेळाडूंनी लक्षात ठेवायला हवं. उद्या जे खेळणार आहेत मैदानावरती अशाही फिटनेस मध्ये ते 3-3 धावा शेवटच्या क्षणी शेवटच्या मॅच मध्ये धावतायत. कठीण काम आहे. पाण्याची व्यवस्था करा. 11 चेंडू शिल्लक, धावा करायचे ते 26. शेवटी खेळ म्हटल्यानंतर जो फिट आहे वही हिट आहे. फिट असाल तर हिट व्हाल, नाहीतर फिट नसाल तर मात्र हिट होणार नाही. 11 चेंडू शिल्लक, धावा करायचे 26. तारणार पुन्हा एकदा वाचवणार का? 2 टीमचे 2 तारणार एकमेकांच्या विरोधात आहेत. संकट मोचक. इथे पहा, फिरकी घेतली चेंडून, परंतु पंच सांगतायत की लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल इथे मात्र टाकलाय. पहा, याच गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये धावा कमी दिल्या होत्या, परंतु आता दबाव त्याच्यावरचा देखील वाढलाय. सिंगल आले, टीमची धावा संख्या जाऊन पोहोचले 33 वरती. आता करायचे 11 चेंडू 25. काय समीकरण असेल, काय चालू असेल डोक्यामध्ये ते मात्र तेजस माळीच्या. कसा फेस करेल तो मात्र गोलंदाज वैभवला, ज्याने 44 धावा कुठल्यात पहिल्या इनिंग मध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली त्यांनी या स्पर्धेमध्ये. वैभवचा हा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. प्रेक्षकांना सलामी देणारा हा फटका, परंतु इथे महेंद्र चुकलाय की काय आता मात्र आयोजक आणि पंच मात्र सांगतील. परंतु नो बॉलचा इशारा तर आहेच. नो बॉलचा इशारा तर आहेच आणि त्याचबरोबर जो काही निर्णय तो मात्र पोहोचवा. पंच धावा, नो बॉल तर निश्चितच आहे आणि पंच सांगतायत की पंच षटकार की चौकार की 3 धावा. षटकार. ओके, तर 6+1 6+1 अशा एकूण 7 धावा. 7 धावे संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 40 वर. बरोबर, 1 मिनिट. 40 धाव संख्येवरती धाव फलक जाऊन पोहोचले. आता समीकरण असेल 11 चेंडू 18 धावा. समीकरणच बदली झालंय. 11 चेंडू 18 धावा. ज्या वैभव सानपने मागच्या मॅच मध्ये सुदर्शन केमिकलला धावांसाठी रडवलं होतं,
त्याच सुदर्शनच्या त्याच वैभवच्या विरोधात मात्र इथे तेजस माळीनं आक्रमण केलंय. जबरदस्त फटकेबाजी ओधून काढलाय हा चेंडू. फ्री हिटचा बॉल आहे. कॅच कंप्लीट झाले, परंतु हा बॉल आहे फ्री हिटचा. सिंगल मात्र निश्चितच आले. कदाचित त्याचं लक्ष नसतं तर निश्चितच तो रनआउट देखील झाला असता. सिंगल आले, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 41 वरती. 10 चेंडू शिल्लक आहे. धावा करायचे त्या मात्र 17. 10-17चं समीकरण. कमबॅक करायचे वैभवला. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हा बॉल आतमध्ये आणला. याच चेंडूची गरज आहे, याच चेंडूची गरज आहे. डॉट बॉल मात्र इथे टाकलाय. आता 9 चेंडू गरज आहे ती मात्र 17 धावसंख्येची. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच अजून संपलेली नाहीये. गेम ऑन आहे. संघर्ष अजून संपलेला नाहीये. दोन्ही टीम मात्र इथे संघर्ष करतायत. 9 चेंडू गरज आहे ती मात्र 17 धावसंख्येची. इथे बॅटची कडा, बॉल हवेत. क्षेत्ररक्षकाने कॅच मात्र केले ड्रॉप. सिंगल तर कंप्लीट केले. तेजसला दुसरी धाव हवी आणि दुसरी धाव कंप्लीट की नाही कंप्लीट. यस, बॅट्समन आउट आहे तुषार. बॅट्समन आउट झालाय तुषार. आणखी एक ट्विस्ट, आणखी एक वळण. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी जे खेळपट्टीवरती खेळाडू आहेत, कॅप्टन टीमचा कॅप्टन आपल्या खेळाडूंना घेऊन खेळपट्टीच्या बाहेर या. जी टीम मीटिंग आपल्याला घ्यायची ती खेळपट्टीवरती घेऊ नका. एक विनंती आहे. 8 चेंडू आणि आता गरज आहे ती 16 धावसंख्येची. आठ चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. काय मास टर्न केले पुन्हा एकदा गोलंदाज वैभवने. हेच तर खरं एका चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. समोरचा खेळाडू माझ्यापासून मॅच निश्चितच खेचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु माझाही संघर्ष तितकाच व्हायला हवा. मीही तितकीच मेहनत करतोय. कोणतेही क्षेत्र असू दे, मेहनतीला पर्याय नाहीये. जर का सक्सेस तुम्हाला गाठायचं असेल, यशाचं शिखर गाठायचंय, तर मात्र मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि ती मेहनत करताना दिसतोय वैभव, आणि त्याच्या साथीनं अगदी आपण पाहतोय तो स्वप्नी तेजस माळी. 8 चेंडू आणि आता गरज आहे ती मात्र 16 धावसंख्येची. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडून घेतले फिरकी घेतले चेंडून. आणि आता विकेट किपर पाहतोय की कदाचित असं वाटलंय त्याला की पाय थोडा उंच उचलला होता. डॉट बॉल मात्र इथे टाकले. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावा करायचे ते मात्र 16. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र आता 16. एक मोठा फटका हवाय. तो मात्र निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि तो जर का फटका रोखला तर मात्र टेन्शन वाढेल. ऑन साइडला फटका कितपत गेला, बॉल गेला क्रीडा संकुलावरती. ठोकला मात्र इथे षटकार. बॅट्समन अंकितने विजयाचे संकेत देत असताना. थँक्यू. काय मॅच पहा. 3 षटक जी आली, तिन्ही षटकांच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. जेव्हा गोलंदाजांनी मॅच खेचले त्यावेळी फलंदाजांनी येऊन शेवटच्या बॉलवरती मॅच आपल्या बाजूने खेचलेली आहे. 6 चेंडू शिल्लक आहे. धावा करायचे ते मात्र 10. आजचा दिवस मात्र सार्थ ठरला. या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या ते 21, कदाचित 19 धावा आलेल्या आहेत. वैभव देखील विचार करेल की मी इतक्या धावसंख्या देऊ शकतो का. माझी गोलंदाजी इतकी खराब कशी काय झाली. कारण मागच्याही मॅच मध्ये 3च धावा त्याने दिल्या होत्या. परंतु हे घडतं क्रिकेटमध्ये. कारण त्याच्या समोर विस्फोटक 2 फलंदाज आहेत. एकीकडे तेजस आणि दुसरीकडे अंकित. परंतु काय बॅटिंग केले तेजसनं. संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावित केलं या खेळाडून आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 10. चांगला सामना, रोमहर्षक, उत्कंठावर्धक. आज दिवसभरामध्ये तब्बल 95 धावा कुठल्या एकट्या पठ्ठ्यानं.
क्लॅरियंट केमिकल या टीम कडून खेळत असताना तेजस माळीनं 6 चेंडू 10 धावा संख्येची गरज. शाहीद गोलंदाजीसाठी तयार. पुढे होऊन हा फटका खेचायचा होता. पहिला बॉल आला इथे मात्र डॉट. मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट. 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे ते मात्र 10. पश्चिम आता समाप्त झाली असेल ना. आता सर्व दोन्ही टीमचे जे पाठीराखे असतील, एम्प्लॉईज असतील, थोडा रेस घेऊन आता मॅच लाईव्ह पाहत असतील. जनरल पण आता संपायला आलेली. आता 5 चेंडू 10 धाव संख्येची गरज आहे. कोण जिंकेल ही मॅच आणि सोनार सिद्ध चषकाच्या टॉप 4 मध्ये कोण जाऊन पोहोचणार. 5 चेंडू 10 धाव संख्येची गरज. सुपर 4 साठी चालू असलेली लढत. शाहीदचा हा चेंडू दर्जेदार स्ट्रोक. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका तेजस माळीच्या बॅट मधून येतोय. हा दिलखेचक चौकार. थँक्यू. थोडं थांबवतो डीजे मास्टर. रोहा टेनिस क्रिकेट हा जो इंस्टाग्राम वरती पेज आहे त्यावरती हा फटका यायला हवा. ज्या पद्धतीने त्याने एक्झिक्यूट केलाय तेजस माळीनं आणि त्याचे मला असं वाटतं ऍडमिन आहेत किरण मोरे आणि ओमकार राणे. त्याने हा फटका टाकायला हवा आणि ते नेहमीच रोहा टेनिस क्रिकेट मध्ये कोणतीही स्पर्धा असू दे ते इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून अपडेट देत असतात की ही स्पर्धा घडते. हे ग्रामीण भागातील खेळाडू चमकदार कामगिरी करतात. गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे किंवा कॅचेस असू दे, चांगली कामगिरी असू दे, कुठे पटकावलंय, कुठे चांगलं काम केलंय, तर त्यांचं देखील मी कौतुक करेल. अर्थातच रोहा टेनिस क्रिकेट या इंस्टाग्राम पेजचं. तेजस माळीने इथे मॅच मात्र फिनिश केले आपल्या स्टाईलने. विजयी षटकार ठोकलाय आणि अर्थातच क्लॅरियंट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड टीम जाऊन पोहोचले सुपर 4 मध्ये. व्हॉट अ बॅटिंग बाय तेजस माळी. संपूर्ण दिवसामध्ये तब्बल धावा त्याने कुठल्या 105. एकदा डीजे होऊन जाऊ दे या टीम साठी.